वळवाडी चल ड्रायव्हर गाडी वळव. कुठे चाललो आपण? काहीच हाय फ्रेंड्स. I am going to we are going to hotel and Abad. Hi guys, we are going to hotel for making fun on this video, and you support us and take support from us. Bye bye, thank you. Stop here. Hello guys. Hi करे. शेट निघाले. थांब की जरा चर्चा करू. नाही मानकरी गेले सगळे, आता चर्चा करायची. अध्यक्ष ते टॉपिक वेगळं आहे त्याला. जाऊ का? अरे 6 सबस्क्रायबर वाढा ना, अजून 100 व्हायला. 54 स्टॉप झाले. तो पण जवळ आले. जाऊ पुढच्या वाणीत. चले. हॅलो गाईज, आपण चाललोय डेक्कनला. मित्रांनी शॉप ओपन केलंय. आपल्या कोण रे? जतीनचा भाव, निखिल भाव. मोमोजचं ओपन केला. फुकटच्या मोमोज खायला जायचं. मग ते पूजा, म्हणजे असं नाही, त्याला भेटा पण जायचं. गिफ्ट आणलं. ओके द्यावं म्हणलं त्याला. ओके द्यावं केलं. ओपनिंगला जायला पाहिजे. एवढं 3 फोन केले त्यांनी. हां, आणि एवढं आग्रहाने सर्व ते आम्हाला सांगितले की पहिला फोन केला बाबा. हां भाऊ या, असं आहे, याच नक्की. आपल्या इकडे बी काय कार्यक्रम असेल किंवा कधी गरज पडते त्याच्यात आपण बी जाणं मागे. आपले जीवा भावाचे मित्र आहेत. आता काय करतात, जावं हक्काने तो उभे राहते. मग माझ्याकडे पेट्रोल संपलं होतं तर मला तो 8 किलोमीटर लिहायला आला रे. पेट्रोल घेऊन आला चार्जिंगच्या गाडी सोडून. आला त्याला कशाला बरं ऑर्डर टाकायला चाललो होता. काम सोडून आला तो मला पेट्रोल द्यायला. आणि पेट्रोल कुठे टाकलं ते विचारा. आमचा अमूज. हॅलो गाईज, वेलकम टू चॅनल. वेलकम टू माय ब्लॉग. आवर सबस्क्रिप्शन चॅनल. सबस्क्राईब करा. नका करू. तुझं काय, आम्हाला 1000 सबस्क्राईबर पाहिजे. महिना जवळ आलाय. पेड सबस्क्रिप्शन 10,000 संपत नाही. त्यांना सबस्क्राईब करायचं. गाडी चालव. कॅमने शिवाय देऊ नको. कॅमने म्हणते रे. कॅमने म्हणजे शिवी नसती रे बाळा. अच्छा, बरं. आता काय बोलावं, गलिच्छ पोर आहे ती. रे हे आमचे गुरु आहेत शिवांची. कोण? कोण? अरे शिवांच्या नावाखाली फक्त मी ना त्याच्यावर कधी बोललो नाहीये. तुझी टाइम पण पेट शिवी पण नाही तुझी. तो ऑफ कॅमेरा भेट. समोर भेटा. तुम्हाला मायापेक्षा चांगला मुलगा कधी भेटणार नाही. गलिच्छ हे असले यांच्यासाठी गलिच्छ भाषा वापरायला लागते. होय, काय बोलाव हे तर काय माय हत्या. अरे बाळा तू हे जर कट केलं ना, सबस्क्राईबच मी कॅन्सल करतोय. बघ कोणच टाकतो अकाउंटला. आणि माझ्या संग 10,000 अजून टाकायला लावतो ना. चॅनल बंद करायला लावलं ना. अरे नाही कट करत रे बाबा. बघू ना आता दिसतोय आम्ही. झूम आउट करायचं राहिलं होतं या भाऊ. बाबा थंडी गाडी लोटताना पण यायचं नाही कडे करायची आहे ना. चाल भाऊ चालो. भाऊ चालो. उतरा गाडीवर. पळू बिंदे 100च पिटी जाऊ दे. पळू गाडी बसणारच. ब्लॉक मध्ये घ्यायचं असतं रे. असं नको ना काय बोलत जाऊ. काही बोललो पण नाही रे. चांगलं बोलतोय. मध्ये बसल्यावर माझ्या भांड्यांना धक्के लागतील. काय घेतोय भाऊ. आपण आतून जाऊ ना भाऊ.
सिग्नल फॉलो करायचं पाहिजे तुला हे मोठं नागरिक आहे त्यासोबत मी नाही फॉलो करतो आपण घाल ना तुझी गाडी तिथं घालू ना पुढे ऐकत नाही ना हे आणखी म्हणजेच ना माझं वडिलांना सांगितलेल्या गोष्टी काय ते लोकांना कळत नाही हा. त्याला उदाहरण देऊन सांगतो त्याला कळतं पण तो लागू टाकत नाही म्यूट करतो मला तुझ्यासारखे उदाहरण नको देत जाऊ भाऊ मला. सॉरी, बाय मिस्टेकली. उदाहरण दिलं तुला भागात पडत पाहू मग तुझं मी पण टाकणार नाही माझा तरी आवाज म्यूट करतो तुझे पण टाकणार नाही त्यापेक्षा ऐकत जा जरा काय बोलते चार लोक ऐकायचं समजून घ्यायचं बरं भाऊ बरं आता आता काय करतो पुन्हा आपण आतमध्ये घुसू. काय करत होती डायरेक्ट अरे होता डायरेक्ट अरे. निघतो आपण अरे मग तो आधी बोलला नाही मला आधी बोलला नाही मी म्हणलं कसं जाता आता म्हणलं मस्त मी की अशी झाडे हिरवळ ना बरं झाडे हिरवळ बघा अशी झाडे बघून जाऊ म्हणलं जरा हा तिकडं तू आहे आता काय हे नाडं रुपये तिकडं काय आहे नाही का हा तिकडं हे काय जाऊ अरे आम्ही इकडे काय झाड भरपूर अरे आपल्याकडे लई आहे. काय बघतोय नाही, अरे एवढं आहे की नाही आता? चांगलं वाटतं बघायला बरं रे थोड्या वेळ पूल मला हात आव काढला कुठनं गाळू आहेत ना. नाही चल तर आता करी म्हणतो आता असं लई लागणार आता असे आता जायचं तर नाही म्हणतो आता परत. चांगल्या आता इथं मग रोड होता हा भाऊ हा बाय बाय. लोक बघून वापर सांगणार आहे का तुझ्या म्हणतात अरे पण आपण दोघांना खराडीला बापर जायचं बड्डेला गेलाय डेक्कनला जेवतो म्हणलं पण मी होतो खराडीला खराडीला बड्डे होता तिकडे गेलो जेवलो यायला मला 12 वाजले परत आल्यावर आमचं क्राईम पेट्रोलच्या डॉक्टरचं बाप काय नाही सारखं क्राईम पेट्रोल बघायचो ना आधी आल्यावर इथं कुठं होता म्हणलं डेक्कनला होतं आता कुठल्या हॉटेलमध्ये जेवत होतो आता तिकडे आम्ही गेलो ढाब्यावर आणि इथं नाव मला आठवलं वाडेश्वर आठवलं मला आपण गेलतो. म्हणलं वाडेश्वरला बसलेलो मग ते जेवण चांगलं होतं ना हा म्हणलं एवढं वेळ कसा लागला. एवढं वेळ कसं लागलं मी म्हटलं आता काय सांगू तिकडे बड्डे केक सांगायचं होतं मग बोलता मग आपण विचारलंच कोणाचा बड्डे होता म्हटलं म्हातारी आमची म्हणते म्हणत होता म्हटलं मुली म्हातारी म्हणते नाही का मुलगीचा होता का म्हटलं हा मुलगीचा बड्डे एवढा वेळ तुम्हाला सोडलं का तिच्या घरच्यांनी सोडलं कसं मी म्हटलं आता हाय ओळखीचे जातो मी घरी पण गेलो त्यांच्या असं तसं बोललं सोडलं आता काय जनरेशन न्यू जनरेशन आहे तुमच्यासारखे नाही राहिले आता बापाला कटावला का उलटा हा बाप बोलला बरं काय गिफ्ट दिलं का नाही म्हटलं दिलं की नेकलेस घेऊन दे बाप म्हणते वा चांगले म्हणते बाप मला कळलं ते त्यांना काय बोलायचं होतं पण ते बोलले नाही ठीक आहे म्हटलं दिलं डायरेक्ट कुठून आपल्या बेडरूम मध्ये घुसलो म्हटलं झोपून दे मरून तिकडे जे होईल पण परत काय बाप बोलला नाही लय घाट वाटतो मी पण माझ्या बापाला माहिती की बाबा माझ्या असे होतं बाहेर जातो की तो आज पण साधारण फोनवर बोलताना धरलं मला कोणाशी बोलत होतं माहिती नाही. कारण साधारणतः आधीच फोन येऊन गेलता आणि मला भीती लागला दुसऱ्या सेकंदाला बाप माझ्यासमोर लागला काय बोला आता एक ना इथं सांगू मला आता इथं जाऊ हॅलो काय आता म्हणतो ना मी उभ्या का आपण आलेलो आहे आपल्या मित्राच्या मोमो स्टॉलला हे आपला मित्र आहे ठेवू का हां याव मोमोज वेलकम टू माय चॅनल काय वेलकम रे हा नवीन उघडलंय या आठवत म्हणून तुम्हाला हे बघा हे दोघं पण ओनर आहेत हा भाऊ पण ओनर आहे मोमोज आज पहिला दिवस आहे आपलं कुठं ऍड्रेस डेक्कन नटराज खाऊ गल्ली डेक्कन रोडलाच आहे कॉर्नरला पुलापाशी ये ना नंतर बोल. काय केलं होतं तर तुम्हाला चाललं मित्रांनो अभिनंदन हां तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन आपल्या तुमचा बिझनेस एकदम ढगाला जाऊ तुमच्या कृतीने जाणार एक शाखेचे 100 शाखा हो देऊ ना चालेल ना तर चला मित्रांनो आपण खुर्च्याला टाकणार आहे, खुर्च्याला. टेस्ट वगैरे करू आता आपण तुम्हाला पण सांगू टेस्ट करायला कोण देते आपण आता नाही रे आता हे होईल ना उद्घाटन झालं
तर उद्या येऊ परत टेस्ट करायला. उद्या येऊ परत टेस्ट करायला. हा तर चला मित्रांनो, बाय बाय. अरे हॅलो काय, आमचं पेट्रोल संपलंय. सिग्नल पण बघा नशीब चांगलं आहे आमचं. गाडी भरपूर चटकी देते. संपलं इझिली अख्खी इझिली. आलं पंपापर्यंत आलं. चल 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 दे काहीतरी किक मार. जाती जाती चल, जाणार गाडी. आपली गाडी आरामात जाणार. थांब ना गाडी साईडला पुढं कंपोज वरती पुढं. हा झाली का? झाली. एकदम नको रे, एकदम नको. बंद कर परत, चावी बंद कर. कर चालू. चालू तू आहे ना. नाही रे होती बाळा. अरे आपण माझी बुलेट आणली असती तिथं तू ओपन गेली असती रे. चल रे, राहिलाच किती पंप. धक्का मारशील मग. चल चल तुझ्या पायाने ढकल रे. तिथं टायर पंप काय- थोडासाच राहिला. काय काय दिवस आणले खाली पायदा गो. पायदा को खाली पाहिला का? वाटतं दाखवला मी पायदा को असं म्हणते. हा असं तू येतो ढकल. ढकल थांब ना, ढकलतय ढकल. आली आली पंप आली पंप आला. थोडी मारून बस. थांब थांब लगेच नको बस. थोडीशी ढकल ढकल ढकल. या आपल्या भाडवणमुळे मला हे दिवस बघायला लागतात. नाही तर माझ्या गाडीची टाक कधी फुल असते कधी चेक करा. भाऊ तू मोठा माणूस आहे. माणूस आणि कसला काय उतर तू गाडी ढकल चल. तू गॉगलच पाड. गाडी ढकल म्हणते स्वतः चालत ढकल. भागो आमना पळव. बघ काय म्हणलं तुला, गाडी पंपापर्यंत येणार आपलं. त्याने पिसलेलं आहे. तर हॅलो गाईज, पेट्रोल भरलंय. चाललं आता बरं. हे बघा, हे कुठं काय कुठल्या दुनियेत असतो काय माहिती. आता एवढा अंधार आहे, समोर लाईट आहे ते ठीक आहे, पण रात्रीचा काळा चष्मा घालून कोण फिरतं? शिवाय का नाही स्वॅगच्या नादात एका दिवशी अरे आंधळ म्हणून एखादं भंगार लोक का भांगार? आता चांगलं आहे म्हणजे काय चालेल कर ना. अरे तुला दिसतंय, समोरच्याला काय दिसलं पाहिजे. तेच म्हणणार आंधळ जाऊ दे. काढतो हे बघ, आता टेक्नॉलॉजी आहे बघा भाऊ. शो ऑफ करायसाठी उत्तम. तू काय शो ऑफ करतो? तुम्ही कधी हात मारून कसं आहे और आहे आपला, आपल्या पास सब लोक देखते मालूम आहे. बस आंधळे मी येणे दिसतात. भाऊ फ्लॅश लावली मी त्यासाठी. त्यामुळे फ्लॅश लावली. मी दिसावं म्हणून मी फ्लॅश लावली. आता हे पण ब्लॉक बंद का जाणार मी हे पण सांगतो. नाही नाही, नाही हे नाही. ठेवतात. हे ठेवणं पुरीचं पण ठेवणं. पुरीला घ्यायचं होतं असं. नाही का? तर काय पब्लिकला काय काय करते काय करते ते पण काय शाळेत चालले त्यांचे. हां हे इसरा नको माझं त्याला. नाव रे नाव तर आज तरी शोधतात. आज पण म्हणलं होतं शोधतो. सापडलं का रे काय? तर काय आपली मस्त सिटीत असं संध्याकाळचं फिरायचा विषयच वेगळा. एक गाडी तिघं जण थंडीने काय काय फाटलं तुम्हाला सांगू नाही शकत. तरी काय ना तू इथं काय नाहीये. मग तू वरती येत नाही आमच्याकडे. अरे पण आमच्याकडे आम्हाला मस्त नाही ना ती वर यायची. कोळंबी होती. कोळंबी वांगी सगळं होतं. ते काय म्हणतात कोकण काय होती मला. बोल. आता काय बोललो मग ते आहे तेच बोललो ना.
म्हणून तर ते कळलं मला. काय रिस्पेक्ट हां रिस्पेक्ट ओरा. बाय बाय. तर आलो गाईच, आपण घरी आलो आहे. फ्रेश वगैरे झालं आहे, जेवण वगैरे पण केलं आहे. आता काय ब्लॉग वगैरे एडिट करणार आणि उद्या पोस्ट करणार. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय बाय, भेटूया उद्या.